ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं धाड टाकलेली आहे। जोगेश्वरीमधल्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीनं ही छापेमारी केली। सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीचं पथक वायकर यांच्या घरी दाखल झालंय। ईडीचे 10 ते 12 अधिकारी वायकर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालेले आहेत आणि अद्याप त्यांचा तपास सुरू आहे। जोगेश्वरीमधील भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर ईडीच्या रडारवर आहेत। दरम्यान यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीनं धाड टाकलेली आहे। जोगेश्वरीमधील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीचं धाडसत्र सुरू आहे। रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळी 8:30 वाजता ईडीचे 10 ते 12 अधिकारी दाखल झाले। रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे। रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या भागीदारांवरही ईडीनं धाड टाकली आहे। मातोश्री स्पोर्ट ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँकवेटच्या नावानं शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। पालिकेच्या अखत्यारीमध्ये असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम झाले। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली या गावामध्ये बांधकाम झाले। हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे। कदापिही चौकशी करता येणार नाही, पण आपण तर देशात उलट केलंय। पंतप्रधान महोदय सुद्धा लोकपाल बिलामध्ये जेव्हा नव्हते, आता आपण लोकपाल बिलाच्या अंतर्गत आणले आहे। म्हणजे आपण या देशामध्ये हा निर्णय केला की आता कोणत्याही पदावरचा नेता व्यक्ती असेल तर ते सुद्धा चौकशीस पात्र आहे। पंतप्रधान पद आणलं, अगोदर स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू, स्वर्गीय राजीव गांधी हे असताना असा कायदाच नव्हता। म्हणजे पंतप्रधान महोदयांना सर्व सूट होती। आता तर कायदा केला की विश्वगौरव, युगपुरुष, देशनायक श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जरी चूक केली तर ते सुद्धा चौकशीसाठी पात्र आहे। अशा कायद्यात आपण तरतुदी केला आणि तेव्हा असं रडत बसायचं की आम्ही राजकारणात आहोत म्हणून आमच्यावर काहीतरी गुन्हा होतो, आमच्या बद्दल चौकशी होते। असं कसं करता येईल? आपल्याला माहिती आहे की एक आमदार आहे, सन्माननीय आमच्या काँग्रेसचे नेते आहे, कोर्टाने 20 वर्षांनी 5 वर्षाची शिक्षा दिली हो। पहिल्यांदा काँग्रेस किंवा तत्सम नेत्यांना असं वाटायचं की हम करे सो कायदा। आता हम करे सो कायदा नाहीये, जो कायदा आहे त्यांनी वागायची जबाबदारी आहे आमच्यावर। आणि म्हणून कर नसेल तर डर कशाचा आहे? तुम्ही घाबरत यासाठी आहात की तुम्ही काहीतरी गडबड केली आहे आणि तुम्हाला वाटतं की यातून आपल्यापर्यंत काही घटना पोहोचू शकतात का, ही भीती ठेवू नका। नसतील घटना तर आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। नरेंद्र मोदीजींचा कितीही विरोध करा, पण काही गोष्टी बाबतीत तुम्ही आदर्श घ्या। 9 तास सीबीआयनी चौकशी केली, बाहेर पडले, कार्यक्रमाला लागले। एक शब्दाने विश्वगौरव नरेंद्र मोदींनी म्हटलं नाही की माझ्यावर आकस बुद्धीनी काँग्रेस काम करता है। ते म्हणाले ठीक है, आपका काम आप करो, सीबीआय का काम करेगी, मैं जनता की सेवा करूंगा। मला वाटतं की हा भाव असावा। यासाठी विनाकारण पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांचाही मूल्यवान वेळ घेण्यापेक्षा देश घडवण्यासाठी पत्रकारांना सुद्धा का वेळ देऊ द्या ना। शरद पवार म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांना हा निकाल सगळा माहिती असेल, त्यामुळे अशा पद्धतीने बोलतायत। नाही, कशाबद्दल? सूर्य पूर्वेकडून उगवतो, काय याला काय करायचं आहे? म्हणजे असं म्हणायचं की हा सूर्य पूर्वेकडून उगवतो, सूर्य देव आणि यांची चर्चा झाली होती की पूर्वेकडून मी उगवतो की पश्चिमेकडून उगवतो। अहो, निकाल माहीत होण्याचा प्रश्नच येत नाही। यामध्ये नैसर्गिक, स्वाभाविक, ज्यांना थोडं कायद्याचं तत्व समजतं ते आपापल्या पद्धतीने व्यक्तिगत आकलन करतात, मूल्यांकन करतात। आता हे आकलन आणि मूल्यांकन म्हणजे काय? मी तर असा एक नेता पाहिला, तो कोर्टावरच ताशेर उडत होता आणि नंतर काल मी त्याचं स्टेटमेंट बघा, कोर्ट अजूनही न्याय देणार। अरे, 1 महिन्यापूर्वी तुम्ही सांगता की कोर्टामध्ये न्याय दिला जात नाही आणि 1 महिन्यानंतर गुजरात सरकारवर कोर्टाने काही ताशेरे ओढल्या बरोबर
आनंदी आनंदगडे, हर्षवायू. मला वाटतं की लोकांना हे समजत आहे की आपला स्वभाव काय आहे आणि हा डीएनए देशातली जनता कदापिही सहन करू शकणार नाही. बिल्किस बानो प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र राज्यात सीबीआय चौकशी होणार आहे, तर कुठेही राजकीय हस्तक्षेप होऊ नये असं शरद पवार. नाही, हे खरं आहे ना. राजकीय हस्तक्षेप कोणत्याही सरकारने कदापिही कोणत्याही केसमध्ये करू नये हीच तर अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने 2 वर्ष 8 महिने आपण बघितलं की प्रत्येक केसमध्ये राजकीय हस्तक्षेप केला जायचा आणि त्याचे परिणाम आजही महाराष्ट्र भोगतोय. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर लक्ष दिलं असतं तर मराठा बांधवांना सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण टिकलं असतं. पण तुम्ही मात्र बॉम्बे टू गोवा चित्रपटाचा तो जो व्यक्ती आहे, पात्र आहे, बाबा पकोडा, तसं फक्त 2 वर्ष 8 महिने केंद्र सरकार जीएसटी आलं नाही, हे आलं नाही.